हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही चाललो गावी रोह्याला. तर सकाळचे 4:15 वाजता आहेत. आम्ही 3:30ला सुटलो आहे. तयारी वगैरे झाली आहे. मी साडी नेसले इकडे आणि आमचा युवंश रेडी आहे. आम्हाला आता रपोट वैभव पण तयार झाले आहे. आता आम्ही आता थोड्या वेळात निघू. लोकल ट्रेन पूर्ण खाली आहे. मी आता गावाला पोहोचलो आहोत आणि आम्ही आलो आहोत आंबे काढायला. आणि युवांश पण आला आहे. बघा युवांश, काय करायला आलायस? आंबे काढायला. तर त्याला काठी पाहिजे, दगड मारून मारून पडत नाही आहे आंबे. आणि वैभव आता झाडावर चढणार आहे, सगळे आंबे काढणार आहे. हे घे काठी. ऊन भरपूर आहे, पण ऊन असलं तरी वारंही तसं आहे, गार वाटतंय, गरम थंड असं आहे. आणि वैभव आता झाडावर चालला आहे. तुम्हाला दाखवते कुठे चालला आहे. आम्ही एका दिवसाचा प्रवास करण्यासाठी आलो होतो. युवांश, त्याच्यामध्ये असं नको करू. ह्या गवतामध्ये मारते, त्याच्यामध्ये कोण असेल त्याला. येते त्याला, येते. युवा इकडं बा, इकडे पिशवीवर ठेव. हा, एक एक ठेव, अंगाला लावू नकोस, चिक लागल. हा, पिशवीवर ठेव. व्हेरी गुड. टाकू नको, डॅडा सांभाळून काढतोय ना. तू टाकतोस काय? मग खराब निघणार ते. वैभव झाड बघा. काढ काढ. आम्ही चांगला माणूस आणलाय कामासाठी मुंबईवरून, है ना युवा? ओढ. आमच्या काकीनी ना पेप्सी दिली. पेप्सी खातोय आम्ही, पेप्सी. हे पाठीमागं त्यांचं घर आहे. बघू किती आहे तुझी. कोणता फ्लेवर आहे? मँगो. बघ वरती मँगो आहे, बघ ना. हा मँगो आहे फ्लेवर. वैभव वरती चालला आहे बघा. आता आहे ना वैभव आहे ना नारळावर चढणार आहे. तो कसं चढतो ना तर बघूया, कारण मी त्याला फर्स्ट टाइम चढताना बघते. हसतोय तो, पण माझ्या पोटात गोला आलाय की नक्की तो चढणार. माहीत नाही कसं चढणार आहे का. तो तयारी दाखवते त्याची. वैभव सावकाश हा. नारळ कसं काढायचं त्याची तयारी चालू आहे. कोयती बांधले काठीला आणि नंतर काय करणार आहे काय माहिती. ओय इधर देखो, तो इधर देखो. आंबे काढून दमला का अवतार केलाय बघायला. आमचे बापू म्हणतील वैदई फक्त आणि फक्त व्हिडिओ काढायला आले. होय ना बापू? हो ना बापू? आ नारळ फोडतोय, कसा पडतोय काय माहिती.
हे लांब लांब बरोबर लांब ना. शेवाळी करतोय. मोठे मोठे नारळ आहेत. बापरे, सावकाश आला एक पडत. हा का, हा वाला नारळ पडत आला. हा वाला एवढा डेंजर आहे ना वैभव, मला माहित नव्हतं. हा एवढं बिंदास आहे ना, विचारू नका. माझ्या पोटात इथं गोळा येतोय, तो बिंदास झाडावर चढतोय, उतरतोय, चढतोय, उतरतो. आणि मग अशी तर त्या फांदीला बघितलं पण आहे की ती फांदी केवढी छोटी आहे. आणि तो त्याला डायरेक्ट लटकत खाली आला आणि ती फांदी पण तुटली. थोडंसं वाजलं तर फांदी तुटली असती तर त्याला लागलं नसतं. अजिबात कलर नाही. त्या आंब्यांसाठी काय करतोय ना त्याचं त्यालाच माहिती. हा बघा, आता इकडं नारळाचं करायला घेतलं आहे. जोपर्यंत नारळ पडणार नाही ना तोपर्यंत तो काही खाली उतरणार नाही, ही फुल गॅरंटी. मला माहिती आहे ना, जिद्द, भरपूर जिद्द आहे. करायचं म्हणजे करायचंच. आता कोयतीने नारळ निघत नाही आहे ना, म्हणून आता ना शिडी घेतले. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, ही शिडी घेतली तर नारळ काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा बघा, हे बघा, जे नारळावर चढतात त्यांना टेक्निक असते कशी चालायची. ह्याला भरपूर वर्ष झालं नारळावर चढला नाही आहे आणि चढायचा किती प्रयत्न करतोय बघा. त्याला काय पण करून नारळ काढायचं आहे. अजिबात आहे ना. युवांश, हंबा बघ एवढी मोठी ती बघ. इकडून बैल डुलुकत येतोय आणि घाबरणे मला कसला आवाज येतो. ती बघ रस्त्यावर. हा बघा बैल. मी इथे जी हवा येते ना ते एसीला पण हवा नसेल. कोणी मस्त आरामात झोपेल. वा काय गार हवा येते. सिरियसली मी तर 2 मिनिटात झोपून जाईन. चटई असते ना तर मी तर युवांशला घेऊन इथं झोपली असते 1 तास. एवढी गार हवा आली मस्त. वा लय भारी वाटतंय. हे बघा, मस्त एकदम थंड 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 हवा. असं आता असं दिसेल मी, माझे केस उडताना असे दिसत नव्हते. मस्त गार हवा येते. भले जंगलामध्ये असलं ना तरी जी झाडांपासून हवा भेटते ना ती हवा कुठेच नाही. ती पंख्याला पण हवा भेटणार आहे आणि त्या एसीला पण हवा भेटणार आहे. जी हवा इथे येते, वा काही बोलू. झालं का? हा बघा, एक शेवाली काढलाय मस्तपैकी. मस्त पाणी पिणार. बागेच्या बाजूला ना काकांचं घर आहे. म्हणजे काका सासरे आमचे, त्यांचं घर आहे पाठी. तर त्यांच्या ना झुल्यावर आम्ही बसतोय. मस्त त्यांनी ना झुला लावलाय बाहेर अंगणामध्ये. हे बघा किती मस्त मस्त झाडं लावलेत पूर्ण असं गेटच्या आतमध्ये. आणि आम्ही दोघं जण झुला खेळतोय, युवांश आणि मी. युवांश मजा येते का? हा हे बघा, युवांश त्याला मजा येते. मलाही खूप भारी वाटतंय. मग आला तर इकडे पण आहे ना, माझ्या मम्मीकडे पण ह्याच्याहून थोडा मोठा आहे. पण मम्मीने तो काढला कारण घराचं काम करायचं होतं म्हणून. आणि ह्यांनी बाहेर लावलाय मस्त. ह्याच्यावर आरामात एक माणूस झोपू शकतो. पण जास्त ऊन असेल तेव्हा नाही झोपू शकत. आता ह्या झुल्यावर सावली आली म्हणून बसू शकतो. संध्याकाळचं लय भारी वाटतं इथे. मस्त गार हवा सुटले. काय मग वाटतो ना आम्ही एकदम गावरान. आंबे काढले आता घरी घेऊन चाललो. करतो नारळ. अरे थांबणार, नारळ नाही थांबणार.